तालुक्यातील कैरी इथे एक प्राचीन तलाव आहे, ते बघण्यासाठी आज चाललो. जाण्याची आता टू व्हीलरला मी प्रवास करत आहे. हा पाथरी रस्ता आहे. पाथरी रस्त्याने आता आम्ही निघालो आहे. आणि खैरी इथे एक मोठा प्राचीन तलाव आहे, तर ते बघण्यासाठी आम्ही आज निघालो आहे इकडे. आणि गुंजेवाई मार्गे म्हणजे मरे गाव, मग तिथून थोडा लेफ्ट होणं आतमध्ये यावं लागतं. आणि हा सगळा जंगलाचा भाग आहे. इकडे मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वावर आहे. तर आज आपण खैरी तलावावर जाऊ आणि बघू तलाव कसा आहे. तर आपले जे पर्यटक आहेत त्यांना पण माहिती झालं पाहिजे की हा तलाव कसा आहे. तर आता आपण निघूया. झोबड रस्त्यातून आता आम्ही वाट काढत, आणि डांबर रस्ता आहे, तो थोडा खुरदूड आहे, गोटे निघले आहेत. आणि हे जंगलाच्या भागातून आपण चाललो आता तलावाकडे. घनदाट जंगलातून आपल्याला प्रवास करावा लागतो. खैरी तलावावर आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा वास्तव्यात होतं, सगळे घर होते, पण हे आता हे पडकीस आले. जुने जे काळातली कवडले आहेत पांढरे ते सगळे आहेत. तिथं पण एक जुनं घर आहे आणि हे पडकीस आलेलं घर. म्हणजे पर्यटन विभाग यांना उजाडा दिला पाहिजे. तलाव समजा बांधकाम विभागाचे असतील तर हे सगळं उजाडात आलं पाहिजे लोकांच्या, जेणेकरून एक पर्यटनाचं स्थळ होईल. गावातल्या लोकांना रोजगार भेटू शकतो. अशा पद्धतीने जुनं घर आहे. म्हणजे एक निवासीची व्यवस्था किंवा जेवण, कॅन्टीन जे हॉटेल लागतील. आणि बोटिंग चालू केलं तरी तर सगळं म्हणजे लोकांना रोजगार भेटू शकतो. या दृष्टीने पण आपण विचार केला पाहिजे. सध्या आता आपण खैरी तलावावर आहे. इकडे साईडला पुरा जंगल आहे, त्याच्या मधोमध हा बनवला आहे. पण याचा उपयोग फक्त सिटीसाठी होतो. पर्यटनासाठी हा याचा उपयोग झाला तर कुठेतरी वाव भेटेल आपल्या तालुक्यासाठी. आणि असा छानसा जंगलामध्ये आहे आणि झुडपी जंगल आहे सगळं. इथं मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहेत. मच्छीची मोठी बिजाई मच्छी इथे सोडण्यात येते. आणि आता काही बोटा तिकडे आहेत आणि मोठ्या प्रमाणात इकडे सगळे पार्ट्या बेटा चालत असतात. फॅमिली असेल, मित्रमैत्रिणी असं सगळं. आणि असा जसं आपला घोडाझरीचा तलाव असेल, गुजेवाईजवळचा आपला तलाव असेल, असा हा एक तलाव आहे. पण ह्याचं लक्ष म्हणजे कोणाच्या लक्षात तेवढं नाही. आणि मोठा क्षेत्र आहे आणि ते चांगली बोटिंग होऊ शकते.
आणि खूप याचं पाणी सावली तालुक्याला सिंदेवाईला असं जात असतं. मग आपला बोट चांदली इकडून आणि अशा पद्धतीने हा आपला तलाव आहे छानसा. आणि आज आम्ही इकडे फिरण्यासाठी आलो असेच मित्रांसोबत. आणि इथे पर्यटन विभागाने लक्ष दिलं पाहिजे. संबंधित अधिकारी असतील किंवा शासन असेल, आता हे इरिगेशन विभागाकडे येत असेल, पण त्यांना पण हे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या तालुक्यात पर्यटन वाढेल, उजाळा होईल. अशा पद्धतीने आज आपला तलावाला पण भेट दिली. अजून आपण भेटूया नवीन ठिकाणी, नवीन पर्यटनाच्या जागी. लगभग सगळं फिरलं, तलाव बघितला. छान तलाव आहे, पण पाहिजे त्या सुविधा नाही. लोकांना माहीत नाही, पर्यटकांना. एक छोटंसं गाव आहे, त्या गावाच्या साईडला हा तलाव आहे आणि निवांत शांत असं हे वातावरण इकडे आहे. तर आपण पण एकदा भेट द्या इकडे येऊन. गुंजेवाई रस्त्याने आपण